हाय हॅलो नमस्कार, मी वृषाली. तर स्वागत आहे तुमचं आजच्या एका मिनी व्लॉगमध्ये. तर हे माझं बाळ आज ना आजारी पडलं होतं आणि तिला झोपवलं होतं. तोपर्यंत इकडे आशाताई आल्या होत्या आयुष्मान कार्डसाठी. बरं तुम्ही कोणी कोणी काढलं आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. या बाळाला ना टोपडं बांधायला नको असतं, पण बांधलं होतं तर ती तिचं सोडत होती. तापात आपल्यालासुद्धा काही गोष्टी खाव्याशा. त्याचप्रमाणे लहान मुलांचं तिला साबुखाणे खायचे होते, म्हणजे साबुदाण्याची खिचडी हवी होती. आणि इकडे मला तिने हळदी कुंकू कसं लावून ठेवलं होतं बघा. ते साबुदाण्याची खिचडी करून झाल्यानंतर एकदम तिला मधनंच आप्पे आठवले. तसं तर दुपारची वेळ होती, म्हटलं आपल्याकडे वेळ आहे तर आपण आप्प्यासाठीचं भिजवून घेऊया. आणि ते सगळं भिजवून झाल्यानंतर इकडे ना चक्क मी मशीनवर बसले होते, कारण मी आईचे गाऊन दाबात घेऊन आले होते की आई मी तुझ्या गाऊनला टिपा मारून देते. त्यामुळे इथे मशीनला सुद्धा जरा हात लागला होता आणि छानपैकी टिपा मारून दिल्या. पण नंतर ना मला बॉबिन भरायचंच टेन्शन आलं. असं तुमच्या बाबतीत कधी होतं का ते सांगा. पण मला बॉबिन भरता आली आणि विरा आईकडे गेली होती, तर इथे तिला कळतलं पण नव्हतं की मी येऊन बसली. इतकी ती स्वतःना खेळण्यात गुंग झाली होती. ताप आला होता त्यामुळे जराशी शांत होती, दंगा करत नव्हती, पण एका जागी बसून ना तिचं काहीतरी चालू होतं. आणि जेव्हा तिला कळलं की मी तिचा व्हिडिओ काढते किंवा मी तिथे येऊन बसले, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर जी काही स्माईल आली आहे ना, ती बघून जरा बरं वाटलं. आता तापात सुद्धा या मुलांची एनर्जी केवढी असते हे खरंच एक वेगळंच गणित आहे. आपल्याला तापात झोपावंसं वाटतं, पण यांना ना मध्ये मध्ये कधी कधी खेळायची इच्छा होते. त्याचप्रमाणे इथे ती खेळत बसली होती. आणि तुम्ही बघाल तिची रिॲक्शन कशी आहे जेव्हा तिला कळलंय की मी इकडे येऊन बसले. आणि बाबा मात्र ना तिच्याबरोबर छान इथे वेळ घालवत बसले होते, छान खेळत बसले होते. मजा वाटत होती या दोघांना असं बघून. त्याच्यानंतर फ्लॅटमध्येच वरती गेलो होतो, तर ही गाडी दिसली, तर गाडीवर बसलो. आणि घरात आल्यानंतर रात्री झोपताना जेव्हा औषध प्यायची वेळ आली, तेव्हा मात्र आमच्या मॅडमनी इथे तोंडावरच हात ठेवून घेतला होता. त्यांना औषध घ्यायचं नव्हतं, पण आई आप्याचं वाटते हे कळल्यानंतर मात्र आईच्या बाजूला येऊन उभं राहायचं होतं. अशा पद्धतीनं दिवस दुसरा सुद्धा मी सत्कारणी लावलाय. तुम्ही फॉलो करायला विसरू